राजस्थानमधल्या कोटा शहरातून आणखी एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येची बातमी समोर आली। कोटा शहरात जेईई मेन परीक्षेची तयारी करत असलेल्या 12वीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली। निहारिका सिंह असं तिचं नाव। जेईई मेनचा पेपर 30 जानेवारीला होणार होता, त्याआधीच तिने जीवन संपवलं। ही घटना बोरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या शिवमंदिर 120 फूट रोडवर घडली। बोरखेडा पोलीस स्टेशनचे ASI रेवती रमन यांनी सांगितले की शिवमंदिर 120 फूट रोड बोरखेडा इथले रहिवासी विजय सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यांची मुलगी निहारिका ही 18 वर्षांची होती व ती 12वीत शिकत होती। तिचा जेईई ॲडव्हान्सचा पेपर मंगळवारी होणार होता। तिने रात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली। तिला MBBS रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं। अभ्यासामुळे ती तणावाखाली होती असं कुटुंबियांनी सांगितलं। मृतदेहाचा शवविच्छेदन करण्यात आला आहे। कुटुंबियांच्या रिपोर्टच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करणार आहेत। आत्महत्येपूर्वी निहारिकेने सुसाईड नोट लिहून ठेवली होती। मम्मी पप्पा, मी जेईई करू शकले नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे। मी लूजर आहे, मी चांगली मुलगी नाही, मम्मी पप्पा मला माफ करा, असं त्यात लिहिलं होतं। तिचा चुलत भाऊ विक्रम याने मीडियाला सांगितलं की निहारिका 3 बहिणींमध्ये सर्वात मोठी होती। त्यांचे वडील विजय बँकेत गनमॅन आहेत। विजय सकाळी ड्युटीसाठी निघाले। निहारिका दुसऱ्या मजल्यावर तिच्या खोलीत अभ्यास करत होती। घरातले इतर सदस्य खाली होते। सकाळी 10च्या सुमारास आजीने खोलीचा दरवाजा ठोठावला। निहारिकेने दार उघडलं नाही। आजीने ओरडून सर्वांना बोलवलं आणि आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा निहारिका फासावर लटकलेली दिसली। निहारिका हुशार होती, पण गेल्या वर्षी तिला 12वीमध्ये कमी गुण होते, त्यामुळे ती पुन्हा 12वी आणि जेईईची तयारीही करत होती। तिची जेईई मेन परीक्षा 30 जानेवारीला होती। परीक्षेमुळे ती खूप तणावाखाली होती। ती रोज 6 ते 7 अभ्यास करायची। तिचे ऑनलाईन क्लासेसही सुरू होते। ती अनेकदा अभ्यासात व्यग्र असायची। दरम्यान कोटामध्ये आठवडाभरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची ही दुसरी घटना आहे। यापूर्वीही नीटची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने 23 जानेवारीला आत्महत्या केली होती। मोहम्मद जैद, वय वर्ष 19, हा उत्तर प्रदेशमधला मुरादाबादचा रहिवासी होता।